देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, आरोपींना तात्काळ फाशी द्या. धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडलं जात आहे. दरम्यान त्यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे. अशातच गहिनीनाथ गड येथे समाज आयोजित सभेतील भाविकांना मार्गदर्शन न करता धनंजय मुंडे केवळ शासकीय महापूजा करून पुढे मार्गस्थ झालेले आहेत. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी धनंजय मुंडे करत आहेत. बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49वा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली आणि प्रत्येक वर्षी मुंडे बहीण भाऊ या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावतात. यंदा मात्र पंकजा मुंडेंची या कार्यक्रमास उपस्थिती नाही. पूजा करून मार्गस्थ झाले आहेत आणि धनंजय मुंडे दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावत असतात. यंदाही त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धनंजय देशमुख संत देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले. मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.